नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट आहे. राज्यामध्ये ज्या सीटी सेल कडनं एक्झाम घेतल्या जातात त्या बऱ्याचशा एक्झाम आहे. त्यापैकी एक आहे व्यावसायिक अर्हतेची एक्झाम. जर तुम्हाला बीएड, बीपीएड किंवा बीएड एमएड करायचं असेल तर सेपरेट सेपरेट तुमची सीटी एक्झाम होत होती किंवा दोघांसाठी एक आणि एकासाठी एक अशा दोन सेपरेट एक्झाम होत होत्या. मात्र यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. तुम्ही एकच सीटीच्या आधारे तिन्ही कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकता. बघा, हे जे तीन कोर्सेस आहे यांना हे कधीपासून लागू होणार आहे आणि याच्यामध्ये नेमका फायदा काय होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. याबद्दल अजून तुम्हाला जर काही डिटेल्स हवी असेल, म्हणजे या सीटीचा अभ्यासक्रम कसा असतो, इथे कोण या एक्झाम देऊ शकतो, याला पात्रता काय काय असते, सिलेक्शन झालं तर कुठे कुठे तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन मिळू शकतं, त्याचं फी स्ट्रक्चर कसं असतं, किती वर्षाचा हा कोर्स असतो, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं. तुम्हाला जर असे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये टाका. ती उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेल आणि तेही विथ प्रूफ दाखवेल. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुमच्या काही पैकी काही विद्यार्थ्यांचं डीएड आणि बीएड झालं असेल त्यांना नक्की कळवा की इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटी एक्झामसाठी बॅचेस चालू झालेले आहेत. बघा, ह्या टीईटीची जी फास्ट ट्रॅक बॅच, आता टीईटी 28 जूनला ऑलरेडी अनाऊन्स आहे. ही फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकता. 15 मे पासून चालू झाली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड फक्त शिकवलं जाणार आहे आणि सगळे फीचर्स या बॅचमध्ये अवेलेबल आहे. दुसरा मुद्दा आहे की तुम्हाला सीटीचे फॉर्म सुटलेले आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही 10 जून पर्यंत आहे. एक्झाम 6 सप्टेंबरला असणार आहे. जर सीटीची तयारी तुम्हाला करायची असेल किंवा तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. त्यांच्यासाठी पण ही 18 मे पासून बॅच चालू झालेली आहे. विशेष म्हणजे ही बॅच तुम्हाला एक्झाम पेपर तुमचा फक्त हिंदी इंग्लिशमध्येच असतो. त्यानुसार तुम्हाला आम्ही हिंदी आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा, दोन्ही बॅचला जुने विद्यार्थी असाल आमचे, तुम्हाला 50% ऑफ आहे. लगेच तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. लोकमत न्यूजपेपरने एक महत्वाची बातमी दिली होती बघा, बीएड एमएड साठी यापुढे एकत्र सीटी होणार आहे, एकच होणार आहे. सीटी परीक्षांच्या संख्या कमी करण्यावरती भर देण्यात आलेला आहे. यामधले महत्वाचे दोन मुद्दे मी तुम्हाला सांगतो. ही कधीपासून लागू होणार आहे, तर ही लागू होणार आहे बघा 27-28 पासून. म्हणजे ह्या वर्षी लागू होणार आहे का? ह्या वर्षी नाही होणार आहे, पुढच्या वर्षापासून लागू होणार आहे. यामध्ये कोणते कोर्सेस आहेत? तीन. तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे तीन कोर्सेस बघा असे आहेत. पहिला आहे बीएड, दुसरा आहे बीपीएड ज्याला आपण फिजिकल एज्युकेशन म्हणतो, आणि तिसरा आहे बीएड एमएड. असे तीन कोर्सेस आहे. ह्या तीन कोर्सेसला तुम्हाला एकच सीईटीची एक्झाम देऊन इथे ऍडमिशन घेता येतं. या संदर्भातली ही माहिती, जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे या संदर्भातली माहिती बघा, कक्षाचे म्हणजे जे सीईटी सेल आहे महाराष्ट्र राज्य कक्षाचं, त्यांचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ही माहिती दिलेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की फायदा काय. यापूर्वी बघा, या तिघांसाठी सेपरेट सीटी देण्यासाठी सेपरेट सीटीचं अरेंजमेंट करावं लागत होतं. हे मॅनेजमेंटलाही खूप वेळ जात होता. त्यांचे रिझल्ट लावणे, त्यांचे सगळे रिझल्ट लावून डीव्ही करणं आणि सगळ्या प्रोसेसला रिपीट करावं लागतं तिन्ही एक्झामसाठी. आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने जर विचार केला तर विद्यार्थ्यांना 3 वेळेस या वेगळ्या एक्झाम द्याव्या लागत होत्या. एखादा विद्यार्थी कदाचित तिघांसाठी पात्र आहे तर त्याला ऍडमिशन घेण्यासाठी पण अडचण येऊ शकत होती. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एकत्रित होणार आहे. सीटी सेलने एकत्रित पद्धतीचा निर्णय घेतला आहे. नवीन पद्धतीनुसार एकाच सीटीच्या गुणांच्या आधारे तिन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. एकच परीक्षांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेतून 3 अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीचे पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असेही दिलीप सरदेसाई आयुक्त यांनी सांगितलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही महत्वाची अपडेट आहे. याबद्दल अजून काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि परत जर जाताना सांगू इच्छितो की टीटी फास्ट ट्रॅक बॅच आपली चालू आहे. 28 जूनला एक्झाम आहे. ज्यांना वाटतं की मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी मार्गदर्शनासाठी ही बॅच लगेच जॉईन करावी. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करावा. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करावी. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.